फोन मध्ये काय करायलायच? काय नाही, मोबाईल बघायला. आणि पुस्तक पुढं मांडून तू फोन बघतोस का? अभ्यासाचं बघायला बघ. खरं खरं सांग, अभ्यासाचंच बघतोयस का उगा झोल मारायलायच? अभ्यासाचंच बघायला. हे टाक नाही दे. काय खातीये तू? असलं वागल्यावरती कसं व्हायचं? शिळी चपाती आणि चटणी खायला लागली, कोण खायचं मग ती? दुसरं खायची होतीस नाही. आणि हे कोण खायचं? शिळं नाच करायचं का? एकतर भाड्याच्या घरात राहिलोय, कोण द्यायचं? हाय का पर्याय काय काम केल्याशिवाय? आणि शिळं नाच करायचं का मग? तू नाही खायचा, मी खायची नाही, हा? त्या अन्नाची कदर करायचं नाही का मग? जर नाच केलं ना समर्थ, उद्या आपल्याला हे बी अन्न मिळत नाही. अशी वेळ येते ना, ही शिळी भाकरी सुद्धा मिळत नाही. त्याच्यामुळे ना अन्नाची कदर करायचं बाबा. तुला माहित आहे का, तुझ्या वयाची असताना शाळा, मला वाटते मी 10वीत होती, दुपारचा डबा बी मिळत नव्हता आम्हाला, माहिती आहे का? हे तरी अन्न आता खायला मिळतंय. शाळेत सगळी पोरं डबा खायची आणि लय भूक लागलेली असायची. त्या पोरांकडे बघून वाटायचं की आपल्याला बी जेवावं करावं. ती पोरं जेवायची का नाही, मग त्यावेळेस मी काय करायचे, बाहेर झाडाखाली जाऊन पुस्तक घेऊन अभ्यास करत बसायचे. भूक लागलेली, पण काय करायचं, दिवसच लय वाईट होतं. म्हणून आहे ना, मला हे असं अन्न टाकून बी वाटत नाही. लय बेकार दिवस काढले ते समर्थ. म्हणून तुला सांगते, फोन घेत बसू नकोस. ते सगळा अभ्यासात वेळ घालव. अभ्यास केला तर पुढं उद्या आहे ना, हे चांगली वेळ येईल. कर बंद.